बोलू लागल्या, अगं माझ्या घरात दही दुधाचे माठ पालते. ती म्हणते, अगं माझ्या घरात दह्या दुधाचे पाठ काय, दह्या दुधाचे माठ मडके भांडे पालते. अगं याच्यातलं दही दूध काय झालं ग? अगं कोणी खाल्लं? कोण आला? हा गाव झोपेत डुर घोरतय. रात्री सगळं चट्टा मट्टा करून टाकलं, सगळ्या गावातलं प्रत्येक भांड्यातलं दही दूध. आणि भांडे मडके पालथे घालून ठेवले. मडके दह्या दुधाचे पालथे. सकाळी गवळणी पाहतात दह्या दुधाचे माठ पालथे. पाहते गवळणी पाहते गवळणी तवा ते पाला ते दोघाने म्हणते नंदाजी या पोरे, म्हणते नंदाजी या पोरे. आजे तोरे केले करे म्हणते नंदाजी या पोरे, म्हणते नंदाजी या पोरे. बाहेर आला प्रातःकाळी गवळणी. घरात दह्या दुधाचे माठ पालथे प्रत्येक घराच्या बाहेर आली. एकत्र मिळाल्या त्या चर्चा करतायत, अगं माझ्या घरात असं झालं ग रात्री, दह्या दुधाचे माठ पालथे. ती म्हणते, अगं माझ्या घरात सुद्धा असं झालं, दह्या दुधाचे माठ पालथे. सगळ्या जणी म्हणू लागल्या. विचार पडला की काग हे दह्या दुधाचे माठ पालते, याच्यातलं दही दूध काय झालं ग? अगं कोणी नेलं, कसं गेलं, कुठं गेलं, कोणी खाल्लं ग? अग काय तुला कळत नाही ग? अगं ते नंदाचं पोर, नंदाचं पोर. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, ठावच नाही बापाचा, आकुळेसाचा श्रीकृष्ण. अगं कोणी त्याला नंदाचा म्हणतात आणि कोणी वसुदेवाचा म्हणतात. त्याच्या बापाचा पत्ता आहे ग? त्याला बाप तरी आहे का? त्याला बाप नाही, तो सगळ्या जगाचा बाप आहे. त्याला कोण बाप? जगाचा हा बाप. हो दाखविले माय माती खाता जाय मारावया. जगाचा हा बाप दाखविले माये, जगाचा हा बाप दाखविले माये. माती खाता जाय मारावया. आई माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. नंद हे शांत आहेत. पोराला पाहिलं की नंदाला समाधी आहे. पिता नंद आहे, कृष्णाला पाहिलं की समाधी आहे. महाराज तो भगवान आहे, त्याला पाहून समाधी नाही लागणार म्हणजे? ओळखलं तर, न ओळखलं तर गोष्ट वेगळी आहे. हे नंद पिताजी आहेत. नंद सदा आनंदात. यो नंद परमानंदो,
यशोदा मुक्ती घेहिनी. नंद यशोदा सामान्य सामान्य लौकिकातल्या स्त्री आहेत का? त्या लौकिकातले पुरुष आहे का ते माता पिता? कृष्ण लौकिकातला माणूस आहे काय? हे सगळं दिव्य लीला आहे महाराज. काय काय कळतंय कृष्ण, काय करतोय आपल्याला? कृष्णानं आपलं रूप लपवलेलं आहे. कृष्ण आपल्या स्वतःच्या खऱ्या रूपात नाही, मानवी देह धारण केलाय. मानवी देह धारण केलेला काय सामान्य जीव त्याला आपल्यासारखा माणूस समजतो. माणसात आला, माणसासारखा देह धारण केला, माणूस झाला, आणि माणूस झाल्यामुळं माणसासारखंच वर्तन आहे सगळं कृष्णाचं. विठ्ठल हो, जन्म घेतला ना आई बापाकडं, माय बाप आहेत ना, मग आई बापाला इतर पोरं जसं आई बापाशी वागतात तसा कृष्णही आई बापाशी वागतोय ना. तोही हट्ट करतो. एका वेळेला आई मला भूक लागली, दम रे जरा मी तुला पोळी लाटून मग पोळी भाजून देते तुला, आणि मग गाईचं तूप आहे, गाईचं दूध आहे, दही आहे, मग तुला पोळी लाटून ताजी देते. बरं नाही मला आताच पाहिजे. आताच पाहिजे म्हटलं आता आईनं काय करावं? दूध भात देते ना तुला कालून, बघ बरं भात शिजला ना मग देते दूध भात कालून. आई कुठं दूध भात कालवते? हा कशाचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्या आईनं पोरग धावत आलं एक, आई हे यशोदा माय, त्या कृष्णानं माती खाल्ली, माती. पूर्णाची पोळी करते आई आणि त्याला तुपाचा काला करून, दह्या दुधाचा काला करून द्यायचं, आणि ते पोरग माती खाते. ज्याला खायला आहे ते माती खातात, ज्याला खायला नाही त्यांनी काय खावं? आता माती तर खाल्ली, चांगल्यानेच खाऊन घेतली माती. आता बाकीच्याला काय शिल्लक राहिले? पोरं जन्माला आले म्हणजे माती खातात. ते कृष्णाच्या देवाच्या कानावर आहे की पोरं माती खातात, पोरं माती खातात. पण ते बालपणात खातात, मोठ्यापणात देवाला कुठं माती खाता येते? मग पोरं माती खातात. तेव्हा कृष्णाला वाटलंय की आता माती तरी पोरं का खातात? मग कृष्णानं स्वतः बालवयच आहे, पोरं म्हणजे बालवयातले पोरं माती खातात. मग आता कृष्णाने आई वडील इकडे तिकडे कोणीकडे गुंतले तर असं पाहिलं, आणि भिंतीचा काढला पोपडा एक आणि घातला तोंडात. पेंद्यानं पाहिलं, पेंद्या त्याचा मित्र पेंद्या आहे. पेंद्यानं पाहिलं, गेला पळत पळत आईकडे, आई यशोदे आई, कृष्णानं माती खाल्ली. माती खाल्ली म्हटलं की आईचं डोकं फिरलं. या कार्ट्याला मी वाटेल ते खायला देते, कुणीकडे खेळत बसत, त्याला धरून आणावं लागतं, बळजबरीनं जेवायला घालावं लागतं, आणि तिकडे खुशाल माती खात. माती कसं खात? माती खातोय भगवान कृष्ण परमात्मा. इतर मुलं खातात तेव्हा कशी काय लागते म्हणून भगवान मातीची चव पाहतोय. विठ्ठल माती खातोय. आई रागावली, काठी उगारली, का रे आ कर माती खाल्ली. घाबरला.
आईच्या पुढं घाबरलाय, उभा राहिला. आईने एक हात धरला आणि एक हातात काठी आहे. आईला भीतोय. हा काळाला भीत नाही. काळाला, काळ याला भीतो. हा काळाचा काळ आहे. काळ हा तुमचा आमचा काळ आहे, पण त्या काळाचाही भगवान काळ आहे. तो काळ याला घाबरतो. ज्याला तो कृष्ण भगवान, तो आईच्या पुढं आहे ना. एक हात धरलाय, काठी उगारली. आ करा माती खातो बघू, तोंडवास आ कर. आ केलं. मारावया तिने उगारले काठी, मारावया तिने उगारले काठी. वन त्या पोटी 14 देखे, हो आ कर म्हटल्याबरोबर आ केलं. आई पाहते तोंडात माती आहे का याच्या. त्याच्या तोंडामध्ये हे ब्रह्मांड दिसलं. ब्रह्मांड, ब्रह्मांड त्याच्या स्वरूपावर आहे ना. अनंत ब्रह्मांड ज्याच्या स्वरूपावर आहे तो हा कृष्ण आहे. ते हे ब्रह्म आहे. तो हा भगवान आहे. तो हा परमात्मा आहे. त्याच हे बाल रूप आहे. मग त्याचं खरं रूप व्यापक आहे. कामापुरतं अल्प मर्यादित धरलंय. समुद्रावर बर्फ निर्माण झालाय. तो बर्फाच्या पाण्याचा आहे. तो दिसायला एवढा एवढा दिसला. समुद्रावर बर्फाचा डोंगर, डोंगर जरी आहे तरी त्या डोंगराच्या मानानं समुद्र अफाट आहे. अफाट पाण्यात बर्फाचा डोंगर अल्पच आहे ना हो. तसं याच्या मुखामध्ये सगळं ब्रह्मांड आहे महाराज. पाहिली नाही, वचकली, भ्याली, घाबरली. हे बाळ साधं बाळ नाहीये. भ्याली आई. मग आईनं आणखी जास्त भिवू नये म्हणून पुन्हा आवरून घेतलं. आईला शांत केलं. हे बाळ असं आहे. त्याची भक्ती करतात, त्याची सेवा करतात, त्याला भगवान म्हणतात. ते भगवान म्हणतात म्हणजे उगाच सहजच माणूस त्याला भगवान म्हणतात असं नाही. माणूस आपल्या तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवू शकतो का? बर त्यानं गिरी गोवर्धन उचलला ना, खेळू लागला. इंद्राची पूजा करीत होते गोपाळ. पूजा चालत आलेली होती. त्याने सांगितलं, अरे इंद्राची पूजा कशाला करता? इंद्राचं आपलं काय नातं, काय संबंध कोणता? इंद्राची पूजा कशा करता? मग अरे हा पर्वत आहे गोवर्धन, आणि या गोवर्धन पर्वताच्या अवतीभोवती पाऊस पडून आपल्याला हे धान्य मिळतंय. याला कारण गोवर्धन आहे. गोवर्धन पूजा. गोवर्धन आपल्याला जगवतोय. गोवर्धन पर्वताचं नाव आहे. त्याच्या अवतीभोवती परवास, पाण्याचा वर्षाव आणि पिका भरलेली. तेव्हा या गोवर्धन पर्वताच्या योगानं आपल्याला खाऊन पिऊन आपण सुखी आहोत. गोवर्धन पूजा. इंद्रपूजा बंद झाली, गोवर्धन पूजा सुरू केली. सगळं गोकुळ विरुद्ध होतं त्याच्यामध्ये. म्हातारे कोतारे काय, हा हूड आहे कृष्ण, हूड. याला काही कळत नाहीये. यानं इंद्रपूजा बंद केली, इंद्र याग बंद केलाय, आणि हा गोवर्धनी याग करतोय. थोड्या वेळात इंद्राला कळलं, त्याला राग आला. माझी पूजा बंद? कोण आहे हा? हे शिळाचा वर्षाव. पृथ्वीचा प्रळय होतो त्यावेळचे मेघ केले मोकळे. त्यानं जा करा शिला वर्षाव. गोकुळ आहे का नाही करून टाका. हे मेघ आले महाराज.
ह्या वर्षावर सुरू झाला. घाबरले सगळे लोक. लागले म्हणाले म्हातारे कोतारे. आम्ही म्हणत होतो या कृष्णाच्या नादी लागू नका. याच्या नादी लागले. इंद्रपूजा बंद केली. आता हे इंद्रानं संकट सुरू केलंय. आता मराशिवाय काही पर्याय नाही. कृष्णानं सांगितलं घाबरू नका. शिला वर्षाव होतोय. पर्जन्यधारा शिलेप्रमाणे वर्षाव करतायत. घाबरू नका. माझ्या माग या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे. घाबरू नका गोपाळानं माझ्या मागे या. काय गोपाळ म्हणू लागले याच्या माग. याचा ऐकून तर हा प्रसंग ओढवलाय. आणखी याच्या मागे जा. मरायचं का काय ऐकतं याच. याचा ऐकून तर हा प्रसंग आलाय. आता आणखी हा म्हणतो माझ्या मागे या. म्हणजे हा मारणार पुढून त्याच्या मागे आपल्याला मारणार. काय नादी लागता. त्याने सोडून दिले. काही नाही यायचं संगती. काहीचा ज्यांचा विश्वास होता तेवढे त्याच्या मागे गेले. त्याच्या मागे गेले. त्यानं सांगितलं माझ्या मागे या. आणि हा डोंगर आहे. पाऊस येतोय. शिला वर्षाव. हा डोंगर आहे गोवर्धन. याला आपण वर उचलू छत्री करू. याची छत्री. पाहिलं का म्हणे कसा आहे. ते म्हातारे म्हणू लागले याच्या मागे या आणि बघा काय बोलतोय. डोंगरच उचला म्हणतोय. डोंगर उचलत असतोय. मात्र काय करावं याला. यानं मारणे घातलं सगळं गोकुळ. काही करतो हा खोड्या. इंद्र कोपलाय. आता गोकुळ ठेवणार नाही. शिलाधार वर्षाव. हा काय म्हणतो डोंगर उचला. त्याचा याग बंद केला. त्याला राग आला. आता हा डोंगर उचला म्हणतोय. डोंगर कसा उचलायचा हो. पोतभर धान्य उचलत नाही. 2-4 जण मिळून कणत कुंतत उचलतात आणि एखाद्याच्या पाठीवर देतात. तो एक कणत कुंतत वाकत वाकत कणत कुंतत ते पोत घेऊन जातो. एक पोतभर धान्य उचलत नाही. एवढा म्हणतो डोंगर उचलायचा. पोरखेळ काय हा कृष्ण आहे. तुम्हाला काय करायचं हे रे मित्रमंडळी नो. लोक म्हणू लागले काय करता आता. एरवी तरी आता प्रसंग आलाय ना. मग आता म्हणतोय ना करा बाबा. आता काय करता. लावला हात असा डोंगराला. सगळ्यांनी हात खूप असले मातीत आणि असे उचलायचं. उचलणार नाही. डोंगर उचलतायत. कणायला लागले कुंतायला लागले. कृष्णानं हात घातला. हात घातला आणि उपटला डोंगर एकदाचा भास्कान. उपटला मध्यभागी गेले डोंगराच्या. सगळ्या गोपाळाला सांगितले या रे खाली. खाली या. आणि डोंगर जर पुन्हा खाली बसला तर हल्ली मुक्काम डोंगराचा वर. पण तो डोंगर जर नाही. कसा एवढा डोंगर झेलायचा. माणसाला कुठे झेलत असतो झेपत असतो काहीतरी. हा पण त्यानं उचललाय डोंगर. तो म्हणतो हात लावा सगळे. मग आता आपल्याला जगायचंय ना. मग आता हात लावले. शिळा वर्षाव आहे ना पाण्याचा. याच्यातून जगायचंय. चला डोंगराखाली या. अरे माझ्या जवळ या. माझ्या मागे या. या डोंगराच्या खाली याच. डोंगराच्या आश्रयाला खाली या. सगळे गेले ना हो. त्यानं हात लावलेला आहे. हात लावता लावता हात सोडून दिला त्यानं. एक करांगलीच लावली. अरे काय लबाड आहे म्हणे हा. यानं करांगली लावली. बाकीच्याने दोन्ही हात लावले. जे कणत आहेत कुंथत आहेत का नाही. बेजार झाले कणून कुंथून. घामाघाम आपण उचलून धरलाय. हा लबाड आहे. यानं करांगली लावली. त्यानं करांगली लावली. त्यानं वाटलं आम्हीच उचललाय. याचा काय संबंध आहे. हा उगा गमत करतोय चेष्टा करतोय. आम्ही उचललाय. त्यानं थोडी करांगडी खाली घेतल्यावर लागला याला खाली.
पुन्हा त्यानं वर केला. माणसं हे अभिमानी असतात. काही केलं म्हणजे मी केलं, काही केलं म्हणजे माझ्या योगानं झालं, याचा मी करताय, माझ्यामुळं होतंय, हा संसार आहे, मी आहे म्हणून संसार चांगला आहे, तुम्ही सगळे चैनचमन मजा करताय मी आहे म्हणून, मी गेल्यावर मग कळेल, असा अभिमानी माणूस आहे. माझ्या योगानं डोंगर उचलला, मी उतरतोय, आम्ही उचललाय. खाली बोट केल्याबरोबर खाली येऊ लागला. बाकीच्यांना ज्यांचे हात पूर्ण त्यांनी काठ्या लावल्या, काठ्या डोंगराला. कुणाचे हात पुरले ते हात, ज्याचे हात नाही पुरले त्यांनी काठ्याच लावलो. काठ्यावर हातावर डोंगर उचलला जातो. तात्पर्य भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे. असे अनेक खेळ. त्याला डोंगर उचलला म्हणून तर त्याला काय म्हणतात, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. परिसभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारे, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, ओ ऊन फार आहे, कडक ऊन आहे, कडक. आणि आम्हाला पुन्हा दुसरीकडे जायचंय. मला उभं राहता येत नाही, मी बळजबरीनं उभं राहिलो. वांजरगाव बेटा जवळचं गाव आहे. तुम्ही फार लोक जमले इथं, फार समाज जमला, फार लोक जमले, म्हणून तुमच्या करता मी कीर्तन थोडं लांबवलंय. तरी परंतु मला जायचंय, मला उभं राहता येत नाहीये, जायचंय. आणि कीर्तन बराच वेळ झाला, 2 तास झाले का, किती वेळ झाला बघा ना, 1:15 झाला. कितीला आलो मी, 10:30ला. हा 12:30. काय बोलता तुम्ही? अहो 12:30 म्हटल्यावर 1:30 म्हटल्यावर अजून 1 तासही झाला नाही असा अर्थ होतो ना. असं काय करता? कितीला आलोय हो? हा बघा, 12:30चे 12वर आले बघा बरं. आता आणखी थोडा विचार केला तर 11:30ला आलोय का? हा काय झालं 12ला? मग आता दीड वाजायला, 1.5 तास झाला. पुढं जायचंय ना आम्हाला, आणि लांब जायचंय पुन्हा. वारी 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 गावाला जायचंय. तिथे मंदिराचीच काहीतरी काय आहे, मंदिराचं कलशारोहण आहे. तेव्हा लांब जायचंय. मी थकलेलो आहे, मी आजारी आहे. बेटा जवळचं गाव आहे, पुण्यतिथीचे सगळे कार्यक्रम वांजरगावचेच असतात. म्हणून आज सुद्धा फार कार्यक्रम झाला, मोठा झाला, फार झाला, फार वेळ झाला. सगळ्या लोकांनी पंक्ती धराव्यात, बसलेल्या सगळ्या लोकांनी पंक्ती धरून, सगळ्या लोकांनी पंक्ती धरून प्रसाद घेऊन जाण्याची विनंती. समस्त गावकरी मंडळी, वांजरगाव वांजरगाव वांजरगाव, समस्त गावकरी मंडळी वांजरगाव, हात जोडून विनंती. समस्त गावकरी मंडळी वांजरगाव, वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह गंगागीर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं वांजरगावचा अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचं कीर्तन
अरे